झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। गोदावरीचं उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर सर्रास एने परवानग्या दिल्या जात आहेत, त्यामुळे ब्रह्मगिरीचा पाया आता हळूहळू खचू लागलाय। या विरोधात त्र्यंबकवासी संघटित होत आहेत, त्यांनी आता कठोर कारवाईची मागणी केली आहे। याच संदर्भात या नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। गंगा गोदावरीचा उगम असलेल्या ब्रह्मगिरीवर आता बांधकाम व्यावसायिकांचे आघात होत आहेत। त्या ठिकाणी सरळ बुलडोझर जाऊन त्या ठिकाणी उत्खनन मोठ्या प्रमाणामध्ये केले जात आहे आणि असं असताना प्रशासन मात्र त्यांना पाठीशी घातलंय। आपल्या सोबत आहेत काही त्र्यंबकवासीय जे याला विरोध करतायत। नेमकं जे आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात, तुमची भूमिका नेमकी काय आहे? आमची भूमिका हीच आहे की ज्या ठिकाणी आता बुलडोझरनी काम चाललेलं आहे हा नो डेव्हलपमेंट झोन एरिया आहे। त्याचबरोबर रिजनल पार्कचंही या ठिकाणी आरक्षण आहे आणि त्र्यंबकेश्वर शहराला पाणी पुरवठा करणारा जो आहिल्या डॅम आहे त्या डॅम मध्ये आत्ताच नुकतंच नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून गाळ काढलेला आहे। तर या कामामुळे येणारी ती सगळी माती गाळ स्वरूपात परत आमच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न होणार आहे। याचबरोबर या ठिकाणी होणारे जे बांधकाम आहे हे सर्वथा अवैधदृष्ट्या अवैधच आहे आणि याचे मुळातच गोदावरी उगमापासूनच या ठिकाणी प्रदूषित होणार आहे। तर या ठिकाणी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा आम्ही तर कायदेशीर मार्गाने याचं आंदोलन छेडलंच आहे। परंतु आमची अशी सगळ्यांना विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे आणि राजकीय नेतृत्वालाही विनंती आहे की अशा प्रकारचे धार्मिक स्थळ ज्या ठिकाणी आहेत आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले असे जे काही पर्वत आहे हे पुढच्या पिढीपर्यंत आपण ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। तर याच्यात गंभीर सगळ्यांनी लक्ष घालावं आणि हे काम त्वरित थांबवावं। धार्मिक दृष्ट्या कसं याला ठेस पोहोचते आहे तुम्हाला? धार्मिक दृष्ट्या म्हणजे असं आहे की त्र्यंबकेश्वरला संत ज्ञानेश्वरांपासून प्रदक्षिणेची परंपरा आहे, त्याच्या आधी पण आहे आणि ज्ञानेश्वरासारख्या लोकांनी पण या ठिकाणी प्रदक्षिणा केलेल्या आहेत आणि आजही लाखो भाविक त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करतात। आणि तो ब्रह्मगिरी जर आज आपल्याला सिमेंटच्या जंगलासारखा दिसला तर निश्चित ती भावना आमची त्या ठिकाणी राहणार नाही। तर तोच असा आहे, नैसर्गिक तशी त्याची नैसर्गिक सौंदर्य तसंच्या तसं राहावं ही आमची एक प्रांजळ भावना आहे। एकूणच तुम्ही जी आता भूमिका मांडली ती नेमकी तुमची भूमिका काय? की मुख्य तो पाया आहे ब्रह्मगिरीचा आणि तिथे जर समजा बांधकाम केलं तर ते डोंगर राहू शकणार नाही आणि ज्या वनस्पती आहेत आयुर्वेदिक अजून सुद्धा तिथून लोक वनस्पती ज्यांना ज्ञान आहे ते वनस्पती तिथून घेऊन येतात। त्या वनस्पतीचं पण रक्षण झालं पाहिजे आणि पशु पक्षीचं पण रक्षण झालं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून हे होत आहे काम ते योग्य नाही आहे। मला असं वाटतं की जर खोदकाम झालं तर ब्रह्मगिरीलाच धोका हो, तर तो कडा राहू शकणार नाही कारण तो पाया आहे। ते माती काढल्या गेल्यानंतर तो कडा कोसळू शकतो केव्हा सुद्धा। आपल्यासोबत नगराध्यक्षही आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया एकूणच या बाबतीमध्ये काय प्रशासनाने लक्ष द्यावं, मुख्यमंत्र्यांनी काय याकडे लक्ष द्यावं? या बाबतीमध्ये प्रामुख्याने जो आमचा आहिल्या डॅम आहे त्याच्यामध्ये जी माती येणार आहे ती माती प्रामुख्याने थांबली पाहिजे। तिने पाणी साठा कमी होतोय, तो दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढते आणि पाणी टंचाई थांबवायची असेल तर गाळ रोखणं आवश्यक आहे आणि गाळ रोखण्याचं असेल तर काम करणं बंद झालं पाहिजे, हे महत्वाचं आहे। आणि पाऊस आमच्या भागात पूर्वी जो पाऊस पडायचा तो हल्ली पडत नाही कारण अनेक प्रकारचे झाडे तोड ह्या ठिकाणी होते। आता या कामाच्या अंगभूत सुद्धा खूप झाडे तोडले गेले। तर प्रशासनाने जे काही डॅम्पमध्ये माती येणार आहे तर ते माती येऊ नये म्हणून याच्यावर काळजी घ्यावी आणि हे काम थांबवावं। प्रशासनाने जे काही अवैध बांधकामं होत आहेत, अवैध वृक्षतोड होते, याकडे आता कठोरपणे यावर कारवाई करण्याची गरज आहे आणि ब्रह्मगिरी जे गोदावरीचं उगम आहे ते स्थान वाचवण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।